बीडच्या केजमध्ये संतप्त आंदोलकांनी एसटी बस पेटवलेली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये नातेवाईक आणि आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या हत्या प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली जाते। केज शहरातल्या शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आलाय। या प्रकरणात मनोज जरांगेंनी मसाजोग या गावाला भेटही दिली आहे आणि तिथल्या ग्रामस्थांशी त्यांनी संवादही साधल्याचं समजतं आहे। बीडच्या केजमधली ही सगळी घटना संतप्त आंदोलकांनी एसटी बसच पेटवल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। मसाजोगचे सरपंच यांची हत्या झालेली होती। या हत्या प्रकरणातल्या आरोपींना तातडीनं अटक करावी अशी मागणी आता नातेवाईक करतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नातेवाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आमच्या प्रतिनिधींनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, आपण पाहूया। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून जो आहे तो निर्घृणपणे करण्यात आलेला आहे। 24 तास या घटनेला उलटलेले आहेत, तरी देखील यातील मुख्य जे आरोपी आहेत त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी सध्या मसाजोग या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तणावपूर्ण अशी शांतता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। समस्त जे ग्रामस्थ आहेत ते देखील या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे। जोपर्यंत या प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा जो आहे तो या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। जवळपास 24 तास या संपूर्ण घटनेला उलटलेले आहेत आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा बीड आणि लातूरचा महामार्ग आहे आणि याच महामार्गावरती सध्या वाहनांच्या लांब रांगा ज्या आहेत त्या देखील लागलेल्या आहेत। सकाळपासून या मार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 2 आरोपींना अटक केलेली आहे। उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना देखील लवकरात लवकर अटक केली जावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। त्याबरोबर जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती लवकरात लवकर त्यांना अटक करून कारवाई केली जावी अशी मागणी जी आहे ती देखील जरांगे पाटलांनी घेतलेली आहे। त्याबरोबरच समस्त ग्रामस्थ जे आहेत ते देखील या ठिकाणी आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड, मसाजोग। आणि याच संदर्भात मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया। गाव यांचं आहे, लेकरू यांचं होतं, त्याला मारून टाकलंय, तरी आरोपी मोकाट आहेत। CIDची त्यांची मागणी आहे, CID मार्फत चौकशी करा, त्यांची मागणी सरकारी वकील द्या, त्यांची मागणी हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, याला फाशीची शिक्षा होऊ द्या। FIR चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या, ही न्याय मागायचा, याला रास्ता रोको समजू नका, दाबू नका। बरं, प्रकरण दाबायच्या भानगडीत तिथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, संयम धरायचा आहे, सगळ्यांनी शांत राहायचं आहे, न्याय 100% मिळणार आहे। SP साहेब हे सगळेजण काम चांगलं करतायत, ते न्याय देतील, या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।